ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज मी तुम्हाला शिवपार्वतीची अत्यंत अशी पवित्र कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. त्याचसोबत आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. हे भस्मासुर हरणा, भक्त भय निवारका, भक्तवत्सला, तू भेदातीत भूताचा अधिपती, भवानीवरा भोगीभूषणा, भक्तरक्षका, त्रिविध ताप सोसतोस. तू त्रिगुणातीत, त्रिपुरांतक, त्रिभुवनजनक त्र्यंबक आहेत. स्वर्ग, मृत्यू, पाता, स्थूल देह, लिंग देह, कारण देह यांचे रक्षण करतोस. तू त्रिकाण वैद्य आहेस, म्हणजेच तू वेदत्रयाने किंवा कर्मज्ञान उपासना यांनी जाणला जातोस. सूत, शौनक आणि इतर ऋषींना नेहमी शारण्यात शिवलीला कथन करत होते. ते म्हणाले, आता गजानन आणि षडानन यांची एक कथा ऐका. एकदा लहान गजाननाला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती. तो सोंडेने दूध पीत मध्ये सोंड आईच्या पाठीवरून प्रेमाने फिरवत होता. मध्ये सोंडे दूध घेऊन षडाननाला म्हणाला, तुला दूध हवे का? हे घे. तेव्हा षडानन म्हणाला, मला नको, तुझे सोंडेतले उष्टे दूध. आणि कार्तिकेयन पार्वतीनं म्हटले, आई हा बघ लांब नाकाचा, मला उष्टे दूध देतो आहे, याला काहीतरी सांग. याची सोंड धरून मी याला खाली पाडेन. आई त्याचे नाक कितके लांब कसे, इंद्र, सूर्य, चंद्रमा या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे. आणि याला पहा, मोठमोठे कान, लांब दात, लांब नाक, हा कसा काय तुला लाभला? हे ऐकून शंकर पार्वती हसू लागले. नंतर कार्तिकेय म्हणाला, आई मला पण दूध प्यायचं आहे, प्रथम याला खाली उतरव. पार्वतीने हसून गणेशाला खाली ठेवले. षडाननाला मांडीवर ठेवून त्याच्या एका तोंडात स्तन दिला. तो काय उरलेली 5 तोंडे मोठमोठ्याने रडू लागले. ते पाहून गणेश पोट धरून हसू लागला. आई तुझ्या या मुलाच्या एका तोंडाची तू सोय केलीस, आणखी 5 तोंडाची कशी सोय करणार? यावर शंकर हसून म्हणाले, अपर्णा गणेश सत्य बोलत आहेस, तू असा 6 तोंडाचा पुत्र कसा काय जन्माला घातला? पार्वती म्हणाली, हा तुमच्यासारखा झाला आहे. तुम्हाला 5 मुखे आहेत, याला एक जास्त म्हणजे 6 मुखे आहेत. हे ऐकून शंकर प्रसन्न झाले. अशा प्रकारे गणेश, षडानन आपापसात भांडण करत, एकमेकांची चेष्टा करत, त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असत. एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली. तिच्या हसण्याचे कारण शंकरांनी विचारले. तेव्हा ती म्हणाले, तुमच्या जटेमध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसत आहे. तेव्हा शंकराने तिला समजावले की ते श्रीमुख नसून पाणी आहे. अशा प्रकारे शिवाच्या जटामध्ये स्थित असलेल्या गंगेच्या अंग प्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते. शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाली, देवा तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनवले, त्यात तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार? तुमच्या चरणाशी माझे कल्याण आहे. त्यानंतर एकदा शिवपार्वती सारेपाठ खेळत होती. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तेथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकील त्याला हरलेल्यांनी आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पडला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता, मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एका मागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कौपीनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुणपण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले, तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्ये, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे
सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे. कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत. आदी माया विश्वजन्य शंकराचा शोध घेता घेता थकून गेले. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञाने शब्द विभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्मा असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच विषयात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने भिलिनीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानांची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शिष्याने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देवभुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्र कटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिलीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर भिलीन म्हणाले, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. भिलीन म्हणाली, माझा पती फार आगीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. भिलीन म्हणाली, पुरे, तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वर्गंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलेत. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. भिलीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारक रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. भिलीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा भिलीन थांबली व म्हणाली, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. भिलीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. सूत, शौनक इत्यादी ऋषींना स्त्रिया राजाची कथा सांगू लागले. एकदा नारद नारायण नारायण असा विनानाद करत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले, देवा, तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले, परंतु कांती नगरीतील राजा श्रिया हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे.
तो अत्यंत सुशील, सात्विक, क्षमावंत, धीर, गंभीर, श्रद्धाळू आहे. त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो, असा त्याचा नियम आहे. त्याच्याकडे आलेला याचक विनमुख जात नाही. अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रियाची कीर्ती ऐकून शंकराने आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. भिक्षुकाचा वेश घेऊन ते कांतीनगरीमध्ये राजा श्रियाच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले, हे श्रिया, मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे. मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे. त्वरित इच्छा भोजन दे, नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करीन, असे अपशब्द हे बोलू लागले. भिक्षुकांची हाक ऐकून राजा श्रिया राणी सांगूनात धावत आले. त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले. उत्तम आसनावर बसून विधीपूर्वक पूजा केली. हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले, अतिथी मूर्ती, आपली इच्छा ते भोजन आपण विना संकोच मागावे. आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू. तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला, राजा, मला नर मासाचे भोजन पाहिजे. तू राजा आहेस, अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू विकत आणलेले चोरलेले मांस चालणार नाही. यावर राजा राणीने आपल्या शरीरातील मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली, परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले, तुम्ही अन्नछत्र चालवता. तुम्हाला भक्षण केले तर ते अन्न खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल. तुमचा 5 वर्षाचा चिलिया नावाचा मुलगा, तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे. त्याच्या मांसाचे इच्छा भोजन मला पाहिजे. हे ऐकून राजा राणीला आश्चर्य, त्याचबरोबर दुःख देखील झाले. तरी ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करत आहोत. आपण त्याला घेऊन जावे. तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला, राजा, मी काय वाघ, सिंह, क्रूर पशु आहे? तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ? मनात उद्रेक, माया, मोह न धरता ते नरमास मला शिजवून वाढा, नसेल तर मी चाललो. राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखवली. चांगुनीने अंतःकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली. चिल्या मित्राबरोबर अंगणात खेळत होता. आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला. त्याने अतिथीला मातापित्याला नमस्कार केला आणि म्हणाला, आई, काय आज्ञा आहे? चांगुनीने त्याला जवळ घेतले व म्हणाली, बाळा, हे अतिथी तुझ्या मांसाचे भोजन मागत आहे. यावर प्रसन्नपूर्वक हसून चिल्या म्हणाला, आई, माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार्पण केले समज. माझ्या मांस भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज. मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाकघरात नेले, पोटाशी धरले. तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला, आई, मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही. पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घेईन. मन कठोर करून बंद डोळ्याने राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडावेगळे केले. पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले. मांस शिजवून अतिथीला भोजनाला बोलवले, पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळाले. तो अतिथी पानावरून उठून चालू लागला. स्त्रिया राजा चांगुना राणी महात्मन काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागली. अतिथी म्हणाला, राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे, ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देता. मला असले भोजन नको. राजा राणीने अतिथीचे पाय धरले. चूक झाली म्हणून क्षमा मागितली. मस्तक बाहेर घेऊन या. माझ्या देखत चांगुनाने ते उकलीत काढले पाहिजे आणि काढताना डोळ्यात अश्रू किंवा मन कष्टी असता कामा नये, नाहीतर मी भोजन करणार नाही. चांगुनीने बाहेर मस्तक आणून सत्वाचे उखळ, धैर्याचे मुसळ केले. ती कांडू लागली. शंकर स्वतः सद्गदित होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते. ते म्हणाले, काढताना गाणे म्हण, म्हणजे तू खंत करत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल. तेव्हा ती गाणे म्हणू लागली, हे पुत्र सुकुमारा, राज्यकुमारा, तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास. माझ्याकडून निष्ठुर घाव तुझ्या मस्तकावर पडत आहे. तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलेस. तुला या निष्ठुर घावाने वेदना होत असतील. माझ्या बाळा, तुझे वचन तू पूर्ण कर. अतिथीला भोजन देऊन संतुष्ट कर. निरोप देऊन मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईल, कारण बाळा, तुझ्या विना मी असहाय्य आहे, दुबळी, भिकारी, दीन, दुःखी आहे. अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक काढून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले. राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली. अतिथी म्हणाला, राजा, यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू? तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल. हे ऐकून राजाला फार शोक संकोच वाटला. पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली, स्वामी, ही आपल्या कसोटीची वेळ आहे. यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये. मी चिल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवले.
तो बाळ मांसरूपाने तुम्हाला 4 प्रहर पोटात जड का वाटावा, तुम्ही चिंता करू नका. चांगुनेने राजाचे ताट वाढून आणले. राजा भोजनाला अतिथीबरोबर बसला. तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुने, तुम्ही जेवायला बसले पाहिजे. तेव्हा चांगुनाही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसले. अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्यांचे पालन करत राहिले. तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले. तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला, मी पुत्रिकाच्या घरचे अन्न खाऊ नये असे म्हणतात, म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही. असे म्हणून तो चालू लागला. तेव्हा मात्र चांगुनेचे धैर्य गेले. स्त्रियाळही रडू लागला. ते म्हणू लागले, एकुलता एक पुत्र गेला. अतिथी विन्मुख गेल्यामुळे सारी पुण्याई नष्ट होणार. महाराज, आमच्यावर कृपा करा, भोजन करा, आम्हाला उपकृत करा. आता आमचे किती सत्व पाहणार हे शंकर. कपूर गौरा उमावारा कैलासनाथा धावरे. आमचा वंश खंडित झाला, आमचे सत्वही गेले. आता अंत पाहू नको. असा आक्रोश करत चांगुना स्त्रिया अश्रुढाळी शंकराचा धावा करत होते. त्यावेळी राजाचे सत्कार्य, अतिथीचे कठोर वर्तन, देवता आकाशात विमानात बसून पाहत होते. ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते. पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठवले. राजा राणीने पाहिले. प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले. ते म्हणाले, चांगुने, तू सत्वपरीक्षेत खरे उतरलीस. तुला पाहिजे ते माग. चांगुना म्हणाले, देवांनी पुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा. माझा बाळ मला द्यावा. तथास्तु म्हणून देव म्हणाले, चांगुने, तुझ्या बाळाला हाक मार. चांगुना म्हणाली, बाळा चिल्या, कोठे खेळतोस, लवकर ये. म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागले. तो चिलया बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला. शंकराने चिल्या बाळाला मांडीवर बसवले. चांगुना स्त्रिया यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतली. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. नगरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शंकराने दिव्य विमान उपस्थित केले. स्त्रिया चांगुना यांनी चिल्याला राजसिंहासनावर बसवले. राजतिलक लावला. प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून स्त्रिया चांगुना संदेश शंकराबरोबर विमानात बसून कैलासाला गेले. परमपदी नित्य राहिले. भगवान भोलेनाथ असेच आपल्या आयुष्यात देखील परीक्षा घेत असतात. आता परीक्षा अगदी माता पार्वतीला देखील चुकली नाही. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव जरूर लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगताला माहीत आहे. असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं. अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात, जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचं प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे. कदाचित याच कारणास्तव महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केलं आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते. तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल. दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवाकडे पाठवला, ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले. पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्येने हाहाकार माजला. पर्वत डगमगू लागले. देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोहोचले. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले, राजकुमाराशी लग्न करून घे, कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही. पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे. आता ती त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातील भूत प्रेत याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीमध्ये भूत चुडेल सुद्धा सहभागी होते. त्यांनी भोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले. हाडांची माळ घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी म्हणजेच माता पार्वती ची आई हैराण झाली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला. शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांना विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे. यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले. त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली. त्यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीमध्ये झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखले जाते. मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते. तसेच सोमवारचे व्रत जे करतात
त्यांना देखील इच्छित फळ प्राप्त होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.